आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा आनंदाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला होता। जसा देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला होता, तसाच तुम्हाला देखील आज दुपारा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून त्याचं देखील एक महत्त्वाचं कारण देखील समोर आलेलं आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचं असलेलं कारण बघूया। परत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आलेला आहे। तर चला पीएम किसान योजनेचा जसा 22वा हप्ता आला तसाच 21वा हप्ता देखील आलेला होता, त्यामुळेच देखील तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यामध्ये आला। त्यानंतर देखील 9वा हप्ताही टाकण्यामध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी बघून घ्या, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला, त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आला, त्यामुळेच देखील आता पुन्हा नमोचा 8वा हप्ता आलेला होता। त्यानंतर पुन्हा आता आज नमो शेतकरी योजनेचाच 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये आलेला आहे। 9वा हप्ता देखील सर्वात आधी याच 12 जिल्ह्यामध्ये पडणार असून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता चिंता देखील पूर्णपणे मिटलेली आहे। आता जर तुम्ही देखील याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्ही देखील पूर्णपणे निश्चिंत व्हा, कारण की आता तुमच्या पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा आज दुपारनंतर लाभ देखील देण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा दिसणार आहे। किती रुपये देखील तुम्हाला पडणार आहे सविस्तरपणे आपण ती रक्कम देखील जाणून घेऊ। तर चला सविस्तरपणे किती रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे तेही आपण या ठिकाणी बघू। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याची रक्कम म्हणजे देखील 2000 रुपये 2000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील जमा देखील करण्यामध्ये येणार असून जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही देखील 2 महत्त्वाचे कामे केलेले असतील तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये देखील आज दुपारनंतर जमा देखील करण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिली नसून तुमची पण आता चिंता देखील पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 2000 रुपयांची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून तुम्ही पण आता निश्चिंत व्हा, कारण की आता तुम्हाला देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे आता या 12 जिल्ह्यातील। आणि हे 2 केलेले काम जर तुम्ही पण केलेले असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिली नसून तुम्ही पण आता पूर्णपणे देखील टेन्शन फ्री होऊन जा, कारण की आज दुपारनंतर देखील वेळ देखील जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। आता या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला पण एक मेसेज येणार आणि त्याच वेळेला आणि तितकीच रक्कम देखील तुम्हाला जमा करण्यामध्ये येणार आहे। तर चला ती वेळ देखील आपण बघूया। त्यानंतर ती 2 महत्त्वाची असलेली कामे देखील आपण करून टाकू। ती 2 महत्त्वाची कामे जर तुमची पण अधुरी असेल तर आणि ते 12 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की जेणेकरून 2000 रुपयांची रक्कम त्याच 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे, ते पण आज। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। तर चला बघूया महत्त्वाचे 12 जिल्ह्याचे 2 महत्त्वाचे काम आणि ती महत्त्वाची वेळ, ज्या महत्त्वाच्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देखील एक मेसेज येणार आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असं देखील त्या ठिकाणी लिहिलेलं असणार, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील या वेळेला आता जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। आता या 12 जिल्ह्यातील शेतकरी आता निश्चिंत राहा, कारण की त्यांना पण आता नमोचा 9वा हप्ता देखील परत देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आताच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला होता, त्यानंतर देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला होता, पण आज थेट परत
नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांमध्ये एक मोठं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याच वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार आहे, त्यामुळे देखील ते महत्त्वाचं काम करायला विसरू नका. ते महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं गृहीत धरणार असून तुमचं पण ते महत्त्वाचं काम अधुरं असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न देखील करा. तर चला ते महत्त्वाचं काम बघू, ती वेळ बघू आणि ते देखील 12 महत्त्वाचे जिल्हे बघू. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून दुपारनंतर देखील त्यांना 2000 रुपये जमा देखील होणार आहे. या वेळेला देखील त्यांच्या बँकेच्या खात्याकडून त्यांना मेसेज देखील दिसून येणार आहे. फक्त त्यांनी 2 महत्त्वाचे कामे केलेले गरजेचे आहे आणि या 12 जिल्ह्यातील ते शेतकरी असणं गरजेचे आहे. तर चला ती वेळ देखील आपण सविस्तरपणे बघूया कोणती असणार आहे ती वेळ. ज्या वेळेला देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे, कोणत्या वेळेला देखील तुम्ही फोन चेक करायचा आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील मेसेज येणार आहे, सविस्तरपणे ती वेळ देखील आपण या ठिकाणी बघूया. आता ती वेळ देखील या ठिकाणी असणार आहे. काही शेतकऱ्यांना देखील या वेळेच्या आधीच रक्कम मिळालेली असणार, काही शेतकऱ्यांना देखील अर्धा तासानंतर मिळणार, तर काही शेतकऱ्यांना देखील 1 तास 2 तासानंतर देखील मिळणार आहे. पण देखील JRमध्ये सांगण्यात आलेली ती वेळ देखील असणार आहे 6 वाजता देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील मेसेज येणार आहे आणि देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला आणि त्याचेच 2000 रुपये आले देखील तुम्ही समजून चला. कारण की 6 वाजेला तुम्हाला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून मेसेज येऊ शकतो. कारण की देखील 6 वाजता तुम्हाला परत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार असून तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ बघितली. आता देखील आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू आणि त्यानंतर ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघूया. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल तर आता तुम्हाला पण 6 वाजता देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला पण एक महत्त्वाचा मेसेज येणार आणि तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असं तुम्हाला देखील या ठिकाणी लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे हे 12 महत्त्वाचे जिल्हे सविस्तर बघायला विसरू नका. हे 12 महत्त्वाचे जिल्हे देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे देखील हे महत्त्वाचे जिल्हे ऐकून जा. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे आपण या ठिकाणी बघूया. ज्या महत्त्वाच्या कामांमुळे देखील तुम्हाला हा नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे 2 कामे केले नाही त्यांना पीक विमा तर मिळणारच नाही, पण नमोचा हप्ता नाही मिळणार. त्याचबरोबर PM किसान योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे आता तुम्ही समजू शकता किती हे महत्त्वाची कामे असणार आहे. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC. आता ही eKYC काय असते ही देखील तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही शेतकऱ्यांना eKYC देखील केलेले नाही. त्या अशा शेतकऱ्यांनी eKYCला हलक्यात घेऊ नये आणि eKYC लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी, जेणेकरून त्यांना नमोचा 8वा हप्ता, नमोचा 9वा हप्ता तर मिळेलच. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा आणि पीक विमा योजनेची रक्कम देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास कुठली बाधा देखील निर्माण होणार नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं देखील फार्मर ID काढणं. जर आता तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल आणि तुम्ही पण देखील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे फार्मर ID. जर आता तुम्ही देखील फार्मर ID काढलेली नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर काढावी. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.